नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या धमाकेदार भागामध्ये मनस्विनीने कानाचं सत्य आता सखीसमोर आणलेलं असतं. काना म्हणतो, सखी मॅडम तुम्ही माझं ऐकून घ्या, विश्वास ठेवा माझ्यावर. हे सगळं मी प्रॉपर्टीसाठी अजिबात केलेलं नाही आहे, मला तुमची प्रॉपर्टी नको आहे. आता इथे सखी म्हणते की आता मनस्विनीने ती फाईल आणलेली असते. आता ती फाईल तिने केव्हा घेतली असते? सखीच्या रूममध्ये जाऊन तिचं वॉशरूम वापरण्याच्या निमित्ताने आतमध्ये घुसली आणि ती फाईल शोधलेली असते. आता कानाच्या कपाटामधून ती फाईल शोधलेली असते. कारण की राजलक्ष्मीने कानाला सखीची प्रॉपर्टी, सखीच्या सह्या घ्यायला लावलेल्या असतात. आता हे सगळं सखीसमोर आलेलं असतं. ती फाईल जेव्हा ते कागदपत्र सखी बघते, सखीला आश्चर्यच होतं. कारण की जेव्हा तो सखीला बाहेर घेऊन गेलेला असतो काना, त्यावेळी सखीकडून त्या सह्या घेतलेल्या असतात. तेव्हा आता येथे मनस्विनी म्हणत असते की बघ सखी, या कानाला फक्त तुझी प्रॉपर्टी हवी आहे आणि त्या प्रॉपर्टीसाठी तो या घरात घुसलेला आहे, बाकी काहीच नाही. आता सगळं सत्य तुझ्यासमोर आलेलं आहे बाळा, बघ आता तू. आता ह्या कानाने तुला फसवलेलं आहे आणि हेच हे कानाचं खरं रूप आहे. आणि मग सखी म्हणते, हे सगळं तू का केलंस आणि कशासाठी केलं? तेव्हा मात्र मनस्वी आता सखीला सांगत असते की याने तुझा विश्वासघात केलेला आहे. आता राजलक्ष्मीने कानाला सखीच्या सह्या घ्यायला लावलेल्या असत्या आणि त्याच्यासाठी तो तो प्रयत्न करत असतो. आता सखीसमोर हा सगळा प्रकार घडून आलेला असतो. आता सखीने सगळे ते फाईल्स घेते आणि त्यातले सगळे कागदपत्र फाडून टाकते आणि कानाला जोरदार कानाच्या कानाखाली वाजवणार ते सखी स्वतःचा हात जरा आखडून घेते. कारण की ती कानावर अत्यंत प्रेम करत असते. ती कानाला न मारता तिने मात्र स्वतःच्याच तोंडामध्ये मारून घेतलेलं असतं. कारण की ती स्वतःला शिक्षा देत असते. काना म्हणतो, काय करता आहात सखी मॅडम तुम्ही? तुम्ही हवं तर मला मारा. तेव्हा इथे सखी म्हणते, मी तुला मारू शकत नाही काना, कारण की ही शिक्षा, मी मूर्ख मुलगी आहे, खरंच वेडी होते आणि सगळ्यांवरती प्रेमाने सगळ्यांवरती विश्वास ठेवते. मला माणसं लागतात, माणसावर प्रेम करायला लागतं. खरंच त्याची शिक्षा मी सगळी माझी स्वतःला देत आहे. आणि सखीने स्वतःच्या तोंडात खूप मारून घेतलेलं असतं. तिने स्वतःलाच शिक्षा देत असते. कारण की तिचा विश्वासघात झालेला असतो आणि त्या विश्वासाला खूप तडा गेलेला असतो. कारण की आता तिला काय करावं काहीच कळत नाही. ती सैरवैर झालेली असते. कारण की कानाचं सत्य ती खरंच स्वीकारायला तयारच नसते. ती तिच्या गौतम काकांना विचारते की विश्वासघात केल्यावर काय करावं? काय करावं लागतं गौतम काका सांगा? आणि परशू काका सांगा ना, विश्वासघात केल्याच्या नंतर काय करावं लागतं? कोणतं व्रत करावं लागतं की काय करावं लागतं? आता ती तिला वेड लागल्यासारखं ती सैरावैरा पळायला लागते. तिला खूप मनस्ताप झालेला असतो. आणि सखी कानाला एकच प्रश्न विचारते. सखी म्हणते की काना, तुला एक विचारू का? आत्तापर्यंत तुझ्याबरोबर जे क्षण घालवले ते सगळे खोटे होते का? ते मंचाव सूप आपण सोबत पेलो, ती 7 फ्लेवरची 7 आईस्क्रीम चाळीमध्ये राहिलेले, ते आपले बरोबर आपण दोघांनी एकत्र जे क्षण घालवले ते सगळं खोटं होतं का? तो मोरपीस, ती सणा, ती बासरी, हे सगळं काय होतं? हे सगळं खोटं होतं का काना? आणि हे सगळं का तुम्हाला? आणि खरं तर मी लग्नावर अजिबात विश्वास ठेवत नव्हते. जेव्हा लग्न केलं तेव्हा हे एक गळ्यातला फास, हे मंगळसूत्रही गळ्यातला फास समजत होते. पण तुझ्यासोबत जेव्हा राहिले ना काना, त्यावेळी मी लग्नाचा अर्थ समजले आणि लग्न म्हणजे काय असतं ते समजायला लागले. तुझ्यावर विश्वास ठेवायला लागले, तुझ्यामध्ये गुंतत गेले. आणि मग काना म्हणतो की सखी मॅडम ऐका ना, तुम्ही एवढं माझ्यावर एकदा तरी विश्वास ठेवून बघा. मी पुन्हा सगळं मी तुमची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी इथे आलेच नव्हतं. या पाठीमागचा उद्देश वेगळा होता. तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या. सखी म्हणते, मला काही ऐकायचं नाही. जे ऐकायचं आहे ते मला सगळं काही मिळालेलं आहे काना तुझ्याकडून तुझ्यावर जो विश्वास ठेवला आहे ना, त्याबद्दल मला जी शिक्षा पाहिजे होती ती देवाने मला दिलीच आहे आत्ता. तेव्हा सखी म्हणत असते, लग्न म्हणजे काय असतं हे मला माहीत नव्हतं, पण तुझा गृह गृहप्रवेश करून मी तुला या घरात आणलेलं आहे. आणि खरंच तुझ्यासोबत राहून मला खूप काही मी शिकले, समजले आणि तुझ्यासोबत राहण्याचा आनंद जो आहे तो मी अनुभवत होते. तुझ्यावर विश्वास ठेवत गेले, त्या लग्नावर विश्वास ठेवत गेले, जेणेकरून मला कधी प्रेमच मिळालं नाही. मला बालपणीपासून कधी जर प्रेमच मिळालं नाही आणि त्या प्रेमासाठी मी तडफडत होते. प्रत्येक माणूस जो भेटेल त्याच्यावर विश्वास ठेवला, सगळ्या माणसांमध्ये प्रेम शोधत गेले, तोच माझा गुन्हा आहे. आणि ज्या क्षणी मी तुला या घरात आणलं होतं, आज
मीच तुला बाहेर काढत आहे. आणि सखीने आता कानाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि मनस्विनीला मात्र खूपच आनंद होत असतो. कारण की आता तिच्या रस्त्यामध्ये अडथळा बनून आलेला काना आता घराबाहेर जाणार असतो. आता सखी मात्र गौतम काका आणि त्या परशू काकाला विचारत असते की विश्वासघात केल्यावर काय करायचं असतं काका? मी खरंच किती भोळी आहे, कुणावरही विश्वास ठेवून बसते. आणि मग ती इतकी तुटलेली असते, तिच्या घरातल्यांना खूप वाईट वाटत असतं. कारण की आता सखीला वाटत असते सखीचा जो विश्वास असतो तो फक्त कानावर असतं. कारण की प्रत्येक क्षणी कानाने तिची मदतच केलेली असते. पण आज ती पूर्णपणे तुटलेली असते. कारण की तिला असं वाटत असतं की माझ्या प्रॉपर्टीसाठी काना या घरात आलेला असतो. आता इकडे मनस्विनी म्हणते की काना काय बघत आहे? हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे. हे सगळं तूच केलेलं आहे. आता तिथून राजलक्ष्मी मात्र हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर राजलक्ष्मी निघून गेलेली असते. आता कानाचं काहीच ऐकून घ्यायला तेव्हा आता काना म्हणतो, तुम्ही सखीपासून लांब राहा आणि सखीजवळ जाऊ नका. सखी म्हणते, अरे तू काय बोलतो आहेस? तूच आमच्यापासून लांब राहा. तू आमच्याजवळ येण्याचा प्रयत्न देखील करू नको. आज तुला मी आमच्याजवळ येऊच देणार नाही. तुला या घराच्या बाहेर काढणार आहे. मीच तुला आणलं होतं ना, आज मी हात धरून तुलाच मी आज या घरातून बाहेर काढणार आहे. पण आत्ता मात्र हे सगळं काय चाललेलं असतं सखी आणि कानाचा हा मास्टर माइंड प्लॅन तर नसतो ना. कारण की त्यांना आता सरकार आणि ती मनस्विनी असते, तिचं सत्य आणायचं असतं समोर. पण इकडे आता तो जो हातात बांधलेला हळकुंड असतो तो इथे सखीने सोडलेला असतो. तो हळकुंड घेऊन आता सखी आलेली असते आणि मग आता सखी कानाला घराच्या बाहेर काढणार असते. आता ती म्हणते, "आता बस, आता नाही मला आता आता मला कुणावर विश्वासही ठेवायचा नाही आणि कुणाला जवळही करायचं नाही. बस, आता माझा लग्नावरचाही विश्वास उडाला आणि तुझ्यावरचाही विश्वास उडाला. परत कुणावर विश्वास ठेवण्याची चूक मी आयुष्यामध्ये कधीच करणार नाही आणि नवरा म्हणून तुला मी कधीच मान्य करणार नाही." आता इथे कानाचा हात धरून सखी त्याला दरवाजापर्यंत घेऊन येते आणि तिला आता कानाला घराच्या बाहेर काढणार असते. इकडे मात्र मनस्विनी जी असते तिला खूपच आनंद होत असतो. ती म्हणते, "अगं सखी थांब." आता इकडे मनस्विनीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता कानाला मात्र सखीने घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि इथे म्हणते, की "आता परत तुझं तोंड देखील मला दाखवू नको. परत माझ्या आयुष्यामध्ये येण्याची चूक करू नको. कारण की आता मी तुला माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकलेलं आहे. तुझं नाव देखील मी माझ्या आयुष्यात पुन्हा लावणार नाही." तेव्हा आता मात्र इथे काना म्हणतो, की "हा काना तुमच्यासमोर उभा आहे, पण हा काना कधीच खोटा नव्हता. याने तुमच्यासाठीच प्रयत्न केले आहे आणि आता कबीर बनून देखील मी तुमच्या आयुष्यात येणार, तुमचा विश्वास पुन्हा जिंकणार." आता सखी म्हणते, "विश्वास तू नको सांगू, विश्वासाच्या गोष्टी तुझ्या तोंडातून शोभत नाही." आता मात्र कानाने ते हळकुंड घेऊन ते पुन्हा हातामध्ये बांधलेलं असतं आणि मग येथे काना म्हणतो, "एक ना एक दिवस आता कबीर म्हणून तुम्ही मला नक्कीच स्वीकारशाल आणि एक नवरा म्हणून सुद्धा तुम्ही मला नक्कीच स्वीकारशाल." आता मात्र माझे नवे पर्व कबीर पर्व सुरू झालेले आहे. काना पर्व संपून आता मी कबीर पर्व सुरू करणार आहे आणि त्या कबीर पर्वामध्ये मी पुन्हा तुमचा विश्वास जिंकून दाखवेल आणि तुम्ही परत अभिमानाने मला पुन्हा स्वीकारशाल, नवरा म्हणून तुम्ही मला परत मान्य करशाल, असं आता कानाने सखीला वचन दिलेलं असतं आणि तेथून तो निघालेला असतं. आता पुढील भागामध्ये मनस्विनी जी असते, आता जी सरकार असते ते कानाला समजलेलंच असतं, की जी घरात घुसलेली आहे ती तेजस्विनी नसून मनस्विनीच आहे. तिनेच हा सगळा डाव केलेला असतो, कानाला घराबाहेर काढण्याचा, कानाचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा. आता मात्र काना म्हणतो, हे कुरुक्षेत्र आहे. आता मात्र मी तुम्हाला तुमचं सगळंच जे सत्य आहे ना, हा काना, हा कबीर किर्लोस्कर सगळ्यांसमोर आणणार आहे. आता मात्र नवा अध्याय आणि नवी दिशा आता याला लागली आहे. नवा अध्याय, नवं पर्व सुरू झालेलं आहे. आता मात्र तुम्हाला सोडणार नाही. आता सखीचं देखील इकडं नवा अध्याय सुरू झालेला असं पुढील भागामध्ये मनस्विनी जी असते तिच्यावर आता नजर ठेवून ही सखी राहणार आहे. सखीचा मास्टर माइंड प्लॅन सुरू झालेला असतो आणि ती आता मनस्विनीवर नजर ठेवणार असते. आता सखीसमोर मनस्वीचं सत्य आल्याशिवाय राहणार नाही. पुढील भाग बघायला विसरू नका.